तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, खूपच छान आणि टेस्टी भाजी होती. आज आपण करणार आहे व्हाईट एग कोरमा रेसिपी. त्यासाठी 6-7 अंडे घेतलेली आहेत. ती आधी आता आपल्याला उकडून घ्यायची आहेत. अंडी उकडण्यासाठी ठेवून घेऊ. मसाला करण्यासाठी आता आपल्याला 1 चमचा तेल घेऊन कांदा फ्राय करायचा आहे. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊ. कांदा आपल्याला जास्त फ्राय करायचा नाहीये, अगदी 1 मिनिटच फक्त. त्यातच लगेच टाकून घ्यायची हिरवी मिरची. यातच टाकून घ्यायचे काजू घेतलेले. तुम्हाला किती कमी जास्त घ्यायचे तुम्ही इथं घेऊ शकता. काजू टाकून घेऊ. लसूण टाकून घेऊ. अद्रक, कच्चा मसाला घेतलेला आहे, दालचिनी आणि लवंग हे टाकून घेऊ. यात आता आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचंय. हे उकळून घ्यायचे आपल्याला छान. मसाला आपला छान उकळला गेला याच्यामध्ये, असा उकळून घ्यायचा. आता गॅस बंद करून हे थंड करून घेऊ. तोपर्यंत जे आपण अंडी घेतली त्यांना कट लावून घेऊ असा. मसाला आता थंड थोडा झालेला आहे, आता बारीक करून घेऊ. हा छान पेस्ट करून घ्यायची याची. मसाल्याची छान पेस्ट करून घेऊ. ग्रेव्ही आपली करून झाली आहे. आता आपण भाजी करण्यासाठी घेऊ. 1-2 चमचे तेल घेऊ. 1-2 चमचे बटर. यातच आपल्याला टाकून घ्यायचे शहाजिरे. पेस्ट आपण करून ठेवली मसाल्याची ती टाकून घेऊ आता. मसाला छान फ्राय करायचा तेल सुटेपर्यंत. यातच टाकून घेऊ 1 चमचा मीठ. 1 वाटी दही घेतलेले, छोटी वाटी आहे म्हणजे अर्धी वाटी दही घेतले. हे फेटून घेऊ. दही टाकून घेऊ. तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं टाकून घ्या. एकदा मिक्स करून घ्यायचं. फ्रेश क्रीम टाकून घेऊ याच्यातच. एकदा मिक्स करून घेऊ सगळी भाजी. उकडून घेतलेले अंडे टाकून घेऊ.
कसुरी मेथी टाकून घेऊ 1 चमचा. बारीक गॅसवर हे उकळून घेऊ. भाजी आपली खूप छान झालेली आहे. घट्ट पातळ तुम्हाला जशी आवडती तुम्ही करा. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. खूपच छान आणि टेस्टी भाजी होती.